मैं हूं जावेद खाजी, आप देख रहे हैं इंडिया क्राइम न्यूज़। पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी, या पदाधिकाऱ्यांचे नाव घेताना पूर्ण खानदानाचे नाव घेतल्यासारखे पूर्ण वाक्यात पूर्ण नाव घेऊन पुन्हा साहेब लावतो पुढं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना एकेरी शब्दात उल्लेख करतो। आम्हाला शिवप्रेमींना तर असं वाटलं होतं की आम्हाला ही मोर्चा काढायची वेळ येणार नाही, का तर त्यांचे जे पक्षश्रेष्ठी त्यांचं सुद्धा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत। आम्हाला वाटलं ते काहीतरी पक्षाच्या अंतर्गत त्याच्यावर काहीतरी कारवाई करतील आणि आम्हाला मोर्चा काढायची वेळ येणार नाही, पण आमचं दुर्दैव आहे की आम्हाला मोर्चा काढायची वेळ आलेली आहे। मी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना एक प्रश्न विचारणार आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, हे त्यांचं दैवत नाहीये का? त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला राग आलेला नाहीये का? मी त्यांना एवढा एक प्रश्न विचारतो, आणि ते जर सत्तेच्या मस्तीत झोपलेले असतील तर त्यांना आणखीन एक इशारा देतोय मी की हे आंदोलन इथंच थांबणार नाही। आम्ही आता एक आमचं ताईंची तर आम्हाला पाठ मिळाली आहे, आप्पांची मिळाली आहे, आमच्या सर्व समाजातील सर्व छत्रपतींवर प्रेम करणाऱ्यांची सर्वांची आम्हाला साथ मिळाली आहे। आम्ही एक शिष्टमंडळ स्थापन करणार आहे। या शिष्टमंडळाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यांचे पक्षश्रेष्ठी सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत। यांनाही सुद्धा या खान समितीच्या सभापतीचा पूर्ण तिथं कार्य अहवाल जो काय आहे तो सगळा दाखवणार आहे। या अगोदरही बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये जे पाणी घुसलं होतं त्या पाण्याच्या विरोधातही आम्ही वेळोवेळी आंदोलन केलं, तरी ह्या पक्षश्रेष्ठींनी याच्यावर काही कारवाई केली नाही। आताच भाजी मंडईमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जी विटंबना झाली त्याचंही आम्ही आंदोलन केलं ऋषी यांनी, त्याचंही काही त्यांनी हे केलेलं नाहीये। डबल याची मग त्या सत्तेच्या जोरावर यांनी डबल छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलाय। मग हे पक्षश्रेष्ठी याच्यावर कारवाई करणार नाहीत का? मग हे जर आमचं असं आम्ही झोपलेलो नाहीयेत, आम्ही जागे, ते जरी सत्तेच्या याच्यात झोपले असले तर आम्ही शिवप्रेमी झोपलेलो नाहीयेत। हे आंदोलन इथंच थांबणार नाही, हे त्यांच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत जाणार आहे। आणि आताच सांगितल्याप्रमाणे ह्यांनी जर आणखीन इथून पुढे 3 दिवसाचा आम्ही आणखीन वेळ देतोय त्याला। आम्ही याच्या आधी याला 3 दिवसाचा वेळ दिला होता, याला छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागायची लाज वाटायला लागली। यांनी माफी मागितली नाही आणि याच्या पक्षश्रेष्ठींनी सुद्धा याच्यावर काही कारवाई केली नाही, पण आम्ही आणखीन 3 दिवसाचा वेळ देतो। यांनी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून स्वच्छता सभापती पदाचा राजीनामा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना तिथं नतमस्तक होऊन जाहीरपणे माफी मागावी, नाही तर आम्ही याच्यापेक्षा आणखीन तीव्र स्वरूपात, हे तर काय नाही, ट्रेलर आहे, ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही उभा करणार आहेत आणखीन, आणि मुंबईपर्यंत दिल्लीपर्यंत जायची तयारी आमची। याचा स्वच्छता सभापती पदाचा जर राजीनामा नाही आला आम्ही कुठवर भी खेटायला तयार आहे। नीम का पत्ता कडवा है, निजाम साला बडवा है, पाऊस पडला गाराचा, निजाम साला बाराचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा जय असो। सामाजिक आणि ह्याचा आपण केवळ निषेध करतो, मोर्चे काढतो, पण त्यानंतर त्याच्यावर काही कारवाई होत. आता याबाबत कारवाई होईल. दरवेळेस कारवाई न झाल्यामुळं या सभापतीला माग चढला आहे सभापती पदाचा, कारण की यांना सवय लागलेली आहे महापुरुषांचे अवमान करायची, आणि शिवप्रेमी, आंबेडकर प्रेमी किंवा फुले प्रेमी कुणी काही करणार नाही यांना त्यांना वाटतंय। पण जर त्यांनी इथं माफी मागून राजीनामा जर घेतला नाही पक्षश्रेष्ठींनी तर इथून पुढे आम्ही आणखी मोठं आंदोलन घेऊ, आणि त्या निजामचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, कारण निजामला वाटतंय की निजामशाही आहे, पण ही निजामशाही नाही आहे, ही शिवशाही आहे। याचा त्यांनी विचार करावा आणि पक्षश्रेष्ठींनी त्यांचा राजीनामा घ्यावा। नीम का पत्ता कडवा है,